Good afternoon, friends. Today we are going to learn characteristic of cloud computing. Cloud computing चे वैशिष्ट्य काय? तर हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस. ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस म्हणजे स्वतः सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करू शकतो. User can access counting resources such as server storage application whenever needed without requiring human interaction from the service provider. म्हणजे ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस म्हणजे युजरचा रिक्वायरमेंट नुसार फॉर एक्झाम्पल सर्व्हर असतील, स्टोरेज असतील, ऍप्लिकेशन असतील, जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. क्रिएटिंग द व्हर्च्युअल मशीन ऑन क्लाउड प्लॅटफॉर्म विदिन मिनिट. काही मिनिटांमध्ये आपण व्हर्च्युअल मशीन तयार करू शकतो ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस मध्ये. सेकंड आहे ब्रॉड नेटवर्क ऍक्सेस कॅरेक्टरिस्टिक्स. ब्रॉड नेटवर्क ऍक्सेस. तर ब्रॉड नेटवर्क ऍक्सेस म्हणजे काय? Cloud services are available over the internet and can access from the various resources such as the laptop, desktop, tablet and smartphone. म्हणजे ब्रॉड नेटवर्क आपण ऍक्सेस करू शकतो कॅरेक्टरिस्टिक मध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये. मग त्याच्यामध्ये इंटरनेट असतील किंवा अदर कुठूनही आपण कुठूनही कसाही डेटा काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. मग ते लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन असतील त्याच्यासाठी. एक्झाम्पल ऍक्सेसिंग फाईल फ्रॉम गुगल ड्राईव्ह युझिंग द मोबाईल फोन. मोबाईल फोन मध्ये गुगल ड्राईव्ह असतो पहा, तर त्या गुगल ड्राईव्ह मध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये आपण कुठूनही आणि कसाही ऍक्सेस करू शकतो डेटा. त्याच्यानंतर रिसोर्स पुलिंग. रिसोर्सेस पुलिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये क्लाउड प्रोव्हायडर पूल दे कॉम्प्युटिंग रिसोर्सेस टू सर्व द मल्टिपल कस्टमर युझिंग द मल्टिपल मॉडेल्स. रिसोर्सेस आर डायनॅमिकली असाइन अकॉर्डिंग टू द डिमांड. म्हणजे रिसोर्स पुलिंग म्हणजे काय? युजरच्या रिक्वायरमेंट नुसार, त्याच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये मल्टिपल आपण कस्टमर्स मल्टिपल मॉडेल यूज करू शकतो. मल्टिपल ऑर्गनायझेशन काय करतो? शेअर करतोय सेम क्लाउड डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मल्टिपल ऑर्गनायझेशन जे वेगवेगळ्या कंपन्या असतात ते वेगवेगळे शेअर करतात डेटा, पण ते एका सेंटरमध्ये. म्हणजे एका डेटा सेंटरचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे मल्टिपल ऑर्गनायझेशन मध्ये आपण डेटा काय करू शकतो? शेअर करू शकतो. त्याच्यानंतर रॅपिड इलेक्ट्रिसिटी म्हणजे एकदम फास्ट जलद गतीने आपण वाढ पण होऊ शकते आणि घट पण होऊ शकते रॅपिड इलेक्ट्रिसिटी मध्ये. म्हणजे रिसोर्सेस असतील ती क्विकली स्केल असतील किंवा डाऊन बेस्ड ऑन द युजर रिक्वायरमेंट. युजरच्या रिक्वायरमेंट नुसार त्याची जी डिमांड असते ते त्याच्या गरजेनुसार कमी किंवा अधिक होऊ शकतात. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ई कॉमर्स वेबसाईट इन्क्रीजिंग द सर्व्हर कॅपेबिलिटी ड्युरिंग द सेल. ज्यावेळेस ई कॉमर्स वेबसाईट ओपन होते त्यावेळेस इन्क्रीजिंग द सर्व्हर कॅपॅसिटी म्हणजे जी सर्व्हरची कॅपॅसिटी असेल ती सेलच्या वेळेस खूप एकतर कॅपॅसिटी ही त्याची काय असते? इन्क्रीज असते म्हणजे वाढवली जाते ज्यावेळेस सेल सुरू होतात त्यावेळेस. तर हे कॅरेक्टरिस्टिक आहे ऑन डिमांड सेल सर्व्हिस, ब्रॉड नेटवर्क ऍक्सेस, रिसोर्स पुलिंग, रॅपिड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजे काय? त्याच्या याच्यानुसार कमी अधिक होऊ शकतो. क्लाउड काउंटिंग अलाउ द बिझनेस टू एक्सपांड और रिड्यूस द रिसोर्सेस अकॉर्डिंग टू द वर्कलोड डिमांड. त्याच्या डिमांड नुसार म्हणजे सर्व्हरच्या डिमांड नुसार आपण जो डेटा असेल किंवा त्याचा बिझनेस असेल त्या रिसोर्सेस नुसार आपण काय करू शकतो? डिमांड नुसार कमी अधिक करू शकतो. ऍडिंग द मोर स्टोरेज स्पेस इन अ बिझनेस डेटा ग्रोथ. म्हणजे जो बिझनेस जसा असेल त्यानुसार आपण स्टोरेज स्पेस हा कमी अधिक करू शकतो. त्याच्यानंतर हाय अवेबिलिटी म्हणजे क्लाउड सर्व्हिस आर डिझाईन टू प्रोव्हाइड द कंटिन्युअस ऍक्सेस विथ मिनिमम डाऊन टाइम. Example, the cloud hosted application remaining available even if one server fail. जर एक सर्व्हर जरी फेल झाला तरी दुसरा सर्व्हरचा ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल असतं. हाय अवेबिलिटी म्हणजे एखादी सर्व्हर जर तुमचा डॅमेज झाला किंवा फेल झाला तर त्याचा दुसरा जो सर्व्हर असेल तिथून आपण डेटा कंटिन्युअस ऍक्सेस करू शकतो. त्याच्यामुळे जो वापरकर्ता असेल त्याला इझिली जो डेटा असेल तो 24x7 प्रोव्हाइड केला जातो हाय अवेबिलिटी मध्ये. म्हणजे 24x7 म्हणजे काय? 24 तास 7 दिवस एवढे कंटिन्युअसली डेटा त्याच्यामध्ये आपण ऍक्सेस करू शकतो. त्याच्यानंतर कॉस्ट इफिशियन्सी. त्याची जी कॉस्ट पाहिजे म्हटली तर द युजर डू नॉट नीड टू परचेस द एक्सपान्शन हार्डवेअर सॉफ्टवेअर. द क्लाउड फॉलो द पे ॲज अ मॉडेल. स्टार्टअप युझिंग द क्लाउड सर्व्हिस इन्स्टेड ऑफ बिल्डिंग देअर ऑन डेटा सेंटर्स. आता तो कॉस्ट इफिशियन्सी मध्ये काय म्हणतोय? एखादी आपण हार्डवेअर घ्यायचं असेल किंवा सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर
किंवा एखाद्याला बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर त्याला एवढं काही कॉस्टची गरज नाही. म्हणजे तो काय करेल, त्याला जर एका सर्व्हरची गरज असेल किंवा 5 GB ची त्याला स्टोरेज लागणार असेल तर तेवढेच परचेस करेल 5 GB चा. त्याला जर 2 GB चा डेटा लागत असेल तर तो 2 GB चाच घेईल. 1 GB चा पाहिजे असेल तर 1 GB चा. म्हणजे त्याचं पे ऍज युजर्स पे ऍज यू मॉडेल नुसार म्हणजे जेवढं पाहिजे तेवढा तो रिसोर्स प्रोव्हाइड करू शकतो. तर हा एक खूप कॅरेक्टरिस्टिक खूप महत्वाची कॉस्ट इफिशियन्सी मध्ये. म्हणजे जेवढा आपल्याला जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो जेवढा 1 महिन्याचा पाहिजे असेल तर 1 महिन्याचा आपण बॅलन्स टाकतो, 2 महिन्याचा पाहिजे असेल तर 2 महिन्याचा. सेम याच्यामध्ये कॉस्ट एफिशियन्सी म्हणजे क्लाउड तुम्हाला 1 GB चा पाहिजे का 2 GB चा पाहिजे का 1 मंथचा पाहिजे का 2 मंथचा पाहिजे, म्हणजे ते कॉस्ट एफिशियन्सी मध्ये हे केलं जातं. त्याच्यानंतर सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे एवढी सिक्युरिटी असते याच्यामध्ये, एखादी जर सर्व्हर खराब झालं तर दुसऱ्या सर्व्हर्स मध्ये आपण डेटा ऍक्सेस करू तर शकतोच, एवढं नाही तर याच्यामध्ये सिक्युरिटी मेजर केले जातात. इन्क्रिप्शन, ऑथेंटिकेशन आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये कंट्रोल वापरले जातात. प्रोटेक्टेड डेटा आणि ऍप्लिकेशन म्हणजे त्याच्यात इन्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन म्हणजे इन्क्रिप्टेड डेटा असेल, डिक्रिप्टेड असेल, ऑथेंटिकेशन असेल, सगळ्या टाईपचं सिक्युरिटी याच्यामध्ये प्रोव्हाइड केले जातं. त्यामुळे तुमचा जो डेटा असतो तो सेफ असतो. सिक्युअर ऑनलाईन बँकिंग ऍप्लिकेशन होस्टेड ऑन क्लाउड प्लॅटफॉर्म. त्याच्यानंतर व्हर्च्युअलायझेशन. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे असं टेक्नॉलॉजी असतं की तो एक किंवा एकपेक्षा जास्त व्हर्च्युअल मशीन तयार करू शकतो एका मशीन मध्ये. म्हणजे एक मशीन मध्ये मल्टिपल पीसी किंवा मल्टिपल मशीन हे तयार करू शकतो व्हर्च्युअलायझेशन मध्ये. तर हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये. म्हणजे रनिंग द मल्टिपल व्हर्च्युअल मशीन ऑन सिंगल फिजिकल सर्व्हर. म्हणजे एकच फिजिकल सर्व्हर वरती आपण मल्टिपल जे पण सर्व्हर्स असतील, व्हर्च्युअल मशीन्स असतील ते आपण रन करू शकतो. तर हे क्लाउड कॉम्प्युटिंगचे वैशिष्ट्य आहेत. तर क्लाउड कॉम्प्युटिंगचे कोणकोणते आपण वैशिष्ट्य पाहिले तर ऑन डिमांड सर्व्हिस पाहिलं, त्याच्यानंतर ब्रॉड ऍक्सेस पाहिलं, रिसोर्स पुलिंग पाहिलं, रॅपिड इलेक्ट्रिसिटी पाहिलं, मेजर सिक्युरिटी मेजर सर्व्हिसेस पाहिले, सिक्युरिटी पाहिली, स्केलेबिलिटी पाहिली आणि हाय अवेलेबिलिटी पाहिली. तर हे कॅरेक्टरिस्टिक होते क्लाउड कॉम्प्युटिंगचे. जर हा टॉपिक तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.